आकुंचन म्हणजे सिस्टोल आणि हृदयाचं प्रसरण म्हणजे डायस्टोल. हे सगळं बघत असताना एक सिस्टोल म्हणजे काय आणि एक सिस्टोल आणि एक डायस्टोल मिळून काय होतं, तर एक सिस्टोल म्हणजे वन सिस्टोल आणि वन डायस्टोल. याची एक सिस्टोल आणि एक डायस्टोल मिळून हृदयाचा एक ठोका होतो, त्याला म्हणतात हार्टबीट. म्हणजे वन सिस्टोल प्लस वन डायस्टोल इज इक्वल टू वन हार्टबीट. एक हार्टबीट झालं. एकदा सिस्टोल झालं, एकदा डायस्टोल झालं, जुळल्यामुळे एक झाला हृदयाचा एक ठोका किंवा त्याला म्हणतात हार्टबीट. अशा प्रकारे हृदय एका मिनिटात 70 ते 72 वेळा अशा प्रकारचं सिस्टोल डायस्टोल करत असतो किंवा हार्टबीट होत असतात, म्हणजे धडधडतं. हृदय एका मिनिटात 70 ते 72 वेळा धडधडतं आणि याला हार्ट रेट म्हणतात. हा झाला हार्ट रेट. म्हणजे हार्ट रेट आहे 70 ते 72 अशा प्रकारचा हार्ट रेट असतो. प्रत्येक ठोक्याच्या वेळी, प्रत्येक हार्टबीटच्या वेळी व्हेंट्रिकल जे आहे ते व्हेंट्रिकल सुमारे 70 ml रक्त पंप करतं. प्रत्येक ठोक्याच्या वेळी व्हेंट्रिकल 70 ml मिलीलिटर रक्त पंप करतं. याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. काय म्हणतात त्याला? स्ट्रोक व्हॉल्यूम. स्ट्रोक व्हॉल्यूम म्हणजे प्रत्येक ठोक्याच्या वेळी व्हेंट्रिकल जे रक्त पंप करतं, जे रक्त बाहेर पाठवतं हृदयामधून, त्याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. याचा अर्थ हृदय प्रति मिनिट सुमारे 72 वेळेस आकुंचन प्रसरण पावतो. 72 असा हार्ट रेट आहे हृदयाचा, गुणिले एका ह्याच्यामध्ये एका हार्ट रेटमध्ये साधारण 70 मिली स्ट्रोक व्हॅल्यूम यामध्ये ब्लड जे आहे ते बाहेर पडतं. म्हणून हे जर सगळं कॅल्क्युलेशन केलं तर साधारण 5040 ml म्हणजेच 5 लिटर रक्त पंप करतं. यालाच कार्डियॅक आउटपुट म्हणतात.